मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी बँक निफ्टी ॲनालिसिस व्हिडिओ फॉर ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. जसं की आपण कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की एक्झॅक्ट कुठं मार्केट साइडवेज जाऊ शकते, कुठं मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटू शकते. तर त्या सेम कन्सेप्टवरती मी आज याच्यामध्ये ट्रेड घेतला होता आणि त्यानंतर जर का तुम्ही तर बघायला गेला तर त्याचं जे पण पोझिशन असेल, PNL असेल तर ते आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, फ्री टेलिग्राम चॅनल तुम्ही इथून जर का जॉईन असाल तर तिथून जॉईन करू शकता. तर ह्याच्यावरती मी टाकली होती पोस्ट आणि त्या प्रकारे याच्यामध्ये बरोबर इथं आपण प्लॅन केला होता कालच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही हा कालचावाला व्हिडिओ बघू शकता. ज्यामध्ये आपण लेवल मार्किंग केले होते आणि एक्झॅक्टली तिथूनच बरोबर ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल बघायला भेटला आणि त्या ज्या गोष्टीवर त्याच्यामध्ये जवळपास मला 1:5च्या आसपास टार्गेट पण भेटले होते. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला शिकायच्या असतील देन तुम्ही ह्या नंबरला WhatsApp करू शकता. ओके. हा वाला जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही WhatsApp करू शकता. ज्यामध्ये स्विंग ट्रेडिंग असेल, इक्विटी असेल, फॉरेक्स असेल, क्रिप्टो असेल किंवा ऑप्शन असेल. एक असा कन्सेप्ट तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटतील. ओके. आता आपण येऊया डायरेक्टली आपल्या आजच्या डिस्कशनवरती की ज्यामध्ये आपण उद्याच्याला आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. कुठं मार्केट ट्रॅप करू शकतो का, कुठं मार्केट रिव्हर्स जाऊ शकतं, कुठं मार्केट साइडवे राहू शकतं. या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करणार. तर व्हिडिओला लाईक जरूर करा जर का कुठं पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण बँक निफ्टीवरती. जर आपण बँक निफ्टीला डेली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट इथं आपण काल डिस्कस पण केलं होतं की हा एक स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फेक ब्रेकआउट बघायला भेटू शकतं किंवा जर का एक सस्टेन राहिला असता तर मग आपल्याला डाऊन साईडचा मोमेंटम बघायला भेटला असता. बरोबर मार्केटनं आज त्याच ठिकाणपासून एक रिव्हर्सल बघायला भेटला आणि याच्यामध्ये एक लिक्विडिटी स्विप झाली होती. त्यानंतर याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे रिव्हर्सल आला होता. आता उद्याच्याला जर का आपल्याला प्लॅन करायचा असेल तर आजच्या दिवशी जर का आपण बघायला गेलो बँक निफ्टीमध्ये तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी टाइप ऑफ डोजी पॅटर्न बघायला भेटला. इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की मार्केटमध्ये तर रिव्हर्सल आला आहे ज्यावरती जे पण इथून पोझिशन क्रिएट केले होते इथून एक चांगल्या प्रकारची रॅली बघायला भेटली होती. त्यानंतर मार्केटनं आज त्या लेवलला फेक ब्रेकडाऊन दाखवला आहे. म्हणजेच लिक्विडिटी स्वीप केलं आणि तिथून रिव्हर्सल गेले मार्केट. आता उद्याच्याला जोपर्यंत आजचा हाय आणि आजच्या लोच्या मध्ये राहील एक्सपेक्टेड आहे की त्या ठिकाणी साईडवे राहायचे चान्सेस खूप जास्त आहेत. किंवा जर का उद्याच्याला आपल्याला सपोज 15 मिनिटवरती जर का आपण आलो आणि उद्याच्याला सपोज बँक निफ्टी आपल्याला ह्या जो एरिया आहे जो की 55,400च्या आसपासचा हा जो एरिया आहे फॉर एक्झाम्पल जर का आपण डायरेक्टली इथं बघायला गेलो तर हा एक एरिया आहे ज्या ठिकाणी जर का बँक निफ्टी आपल्याला बघायला भेटली इथं तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर ह्याच्यामध्ये आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड पण बघायला भेटू शकते जर मार्केट ह्या लेवलला आला तर. ओके. तर हे रिझन आहे बिकॉज जर काय बघायला गेलो इथून तर हे तर प्रिव्हियस होते आपले सपोर्ट ते तुटल्यानंतर हा रेजिस्टन्स झाला. आता ह्या ठिकाणी आपल्याला जर का कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटलं बिकॉज हा सेलिंग झोन पण आहे तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटलं तर डाऊन साईडचा ट्रेड पण याच्यामध्ये क्रिएट होऊ शकतो. इमॅजिन सपोज जर का मार्केट गॅपडाऊन ओपन झाला आजचा जो डे लो आहे ह्याच्या खाली जर का तो डायरेक्टली ओपन झाला आणि खालतीच सस्टेन राहिला ओपन झाला गॅप फिल करून जर का सपोज खालतीच सस्टेन राहिला तर एखाद्या वेळेस ह्याच्यामध्ये निगेटिव्ह साईडचं मोमेंटम कंटिन्यू राहायचे चान्सेस जास्त वाटतात. बट अदरवाईज सपोज फ्लॅट ओपन झाला किंवा थोडासा गॅप डाऊन ओपन जर का रिव्हर्स गेला आणि जर का कन्सॉल्टेशन करून जर का हे लेवल जर का त्यांना ब्रेकआउट केला तर एक्सपेक्टेड आहे की इथंपर्यंत एखाद्या वेळेस प्लॅनिंग होऊ शकते. बट इथं ट्रेड करणं थोडंसं डिफिकल्ट राहील बिकॉज ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो तर इथं एक लेग यायला आहे अगेन इथे एक लेग आला आहे तर हा जो एरिया हा थोडासा एक्सपेक्टेड करतो आहे की थोडासा साईडवे जाऊ शकतो. तर जर का मला प्लॅन करायचं असेल तर डेफिनेटली हा एरियाची मी वाट बघणार. या एरियामध्ये जर का मला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला तर डेफिनेटली याच्यामध्ये एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट होऊ शकतो आहे बिकॉज ओव्हरऑल जो ट्रेंड आहे हा ट्रेंड आपला निगेटिव्ह साईडला चालला आहे आणि जर का याच्यामध्ये जर का आपल्या ह्याच्यामध्ये हाय बघायला गेला तर थोडासा एक पुल डाऊन साईडला एक्सपेक्ट करतो आहे. ओके. त्याच्या आधी हा एक एरिया आहे बट हा एरियात कसं रिॲक्ट करेल आय डोंट नो बिकॉज ह्याच्यामध्ये कसं आहे हे मध्ये आहे. ओके. तर मध्ये असल्यामुळे प्रोबॅबिलिटी आहे कधी कधी साईडवे पण जाते कधी कधी डायरेक्टली डाऊन पण येते. तर हा एरिया जरा रिस्क आहे तर ह्या एरियामध्ये थोडंसं वेट अँड वॉचच करणार. तिथं न केलेलं कधी पण बेटर राहू शकते. तर त्याच्या खालचा हा एरिया सपोज जर का मार्केट जर का खालती आला आणि इथं जर का आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटला कुठेतरी तर ह्याच्यामध्ये पण रिव्हर्सल प्लॅन होऊ शकतो. ओके. तर हे होते आपले बँक निफ्टीचे लेवल. आता आपण येऊया निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. तर निफ्टीमध्ये सिंपल आहे जसं आपण काल डिस्कस केलं होतं हा एक एरिया होता आणि ह्या एरियाच्या आसपास जर का आपला रिव्हर्सल दिसला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करणार आणि त्याप्रकारे ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची मूव्हमेंट आपल्याला बघायला भेटली होती. त्यानंतर मार्केट वरती हॉल्ट करते. एक्सपेक्टेड आहे की हा हे कंटिन्यू ओपन जाऊ शकतं. ह्याच्यामध्ये जर का प्लॅन करायचा असेल तर सिंपल हा एरिया आहे. ओके. तो जो की 24,217 पासून 24,250च्या आसपासचा एक एरिया आहे आणि त्याच्यावरती एक थोडासा एरिया जो की 24,300 पासून 24,355चा.
तर ह्या 2 ठिकाणी कुठं पण आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटलं तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये डाऊन साईडची अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. तर ह्या ठिकाणी मी वेट करणार. जर का या ठिकाणी जर का मला भेटला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर माझ्यासाठी त्यामध्ये एक चांगला डाऊन साईडची मोमेंटम पॉसिबल असू शकते. सेकंड एरिया हा आहे जो की बॉक्सवाला एरिया आहे. ओके, हा पण आहे आणि थोडासा हा पण आहे, बट हा थोडा रिस्की राहील. हा थोडासा सेफ राहील. तर ह्या ठिकाणी जर का आला कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला तर त्यानंतर माझ्यासाठी त्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. बट जर मार्केट या ठिकाणी आला, रिव्हर्स गेला, अगेन तो कन्सॉलिडेशन केला आणि ब्रेकडाऊन दाखवून सस्टेन राहिला, तर मग त्यानंतर माझ्यासाठी थोडंसं मार्केट बेरिश किंवा निगेटिव्ह साईडला जाऊ शकते. तर हा पण एक एरिया जिथं की निगेटिव्ह रिॲक्ट करू शकते मार्केट. बट इथं ट्रेड करणं थोडंसं डेंजरस राहू शकतं. तर हा थोडासा एरिया वेट अँड वॉच करणार. हा एरिया आणि हा एरिया चांगले आहेत आणि हा एरिया चांगला आहे. ओके, तर एवढे एरिया चांगले होते. आता ह्याच्यामध्ये सपोज काही पण चेंजेस असतील, काही पण ह्याच्यामध्ये नवीन अपडेट असतील, तर ते मी टेलिग्राम चॅनलला टाकणार. तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल जरूर तुम्ही जॉइन करू शकता आणि ह्याला स्कॅन करून तुम्ही पण जॉइन करू शकता. ओके, तर इथून पण तुम्ही जॉइन करू शकता. आता याच्यामध्ये सपोज जर का मार्केट ह्या जो एरिया आहे, जसं की आपण काल पण डिस्कस केला होता, की ह्या एरियामध्ये थोडंसं मार्केट साइडवे राहू शकते. जसं की मॉर्निंग सेशनमधून बघायला गेला, तर त्या एरियामध्ये मार्केट साइडवे राहिला होता. ओके, सिमिलरली हा एक एरिया आहे. ह्या एरियामध्ये जर का मार्केट राहिला, तर एक्सपेक्टेड करतो की मार्केट थोडंसं रेंज बाउंड किंवा साइडवे साईडला जाऊ शकते. तर हा एरिया माझ्यासाठी नोटेड झोन असेल. त्यानंतर हा 2 एरिया आणि हे एरिया इथं थोडासा प्लॅन जर का झाला, तर तिथं करेन. अदरवाईज त्यामध्ये स्किप केलेलं कधी पण बेटर राहू शकते. ओके, तर हा होतं इन्फॉर्मेशन. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.